जन्मठेपेसाठी कैदी जेलमध्ये आला आणि जेलर मॅडमला त्याच्यासोबतच प्यार झाला. नंतर करून टाकलं दोघांनी लग्न. तिने ज्याला बेड्या ठोकल्या ती त्याच्याच सोबत लग्न बंधनात अडकले. तो तुरुंगात कैदी बनून आला, पण शिक्षा भोगता भोगता जेलरलाच प्रेमात पाडून गेला. तुम्हाला ऐकून थोडं विचित्र वाटत असेल ना, धक्काही बसत असेल, किंवा मग तुमच्या तोंडून प्रेम खरंच आंधळं असतं असं वाक्य देखील निघत असेल. पण मंडळी, ही घटना खरी आहे. आपल्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगायला आलेल्या एका कैद्याबरोबर दस्तूरखुद्द जेलर मॅडमनेच लग्न उरकून टाकला. असं म्हणतात की माणूस तरतो प्रेमात पडल्यावर, पण माणूस नुसता तरतच नाही तर तो पूर्णपणे बदलूनही जातो. आणि हेच या लव्ह स्टोरीतून आपल्याला पाहायला मिळतं. एका कैद्यावर त्याच तुरुंगातील जेलर मॅडमला इतकं प्रेम करावंसं का वाटलं असेल? कैद्याने जेलरला पटवलं की जेलरने कैद्याच्या आतमध्ये दडलेला हळवा माणूस शोधला. नेमकं दोघांचं सूत जुळलं तरी कसं? ही घटना घडली तरी कुठे आणि कशी घडली? अशी ही अजब गजब प्रेमाची माहिती सांगणारा हा व्हिडिओ आणि त्याचा आढावा आज आपण घेऊयात. तर मंडळी, ही घटना आहे सतना केंद्रीय कारागृहातले फिरोजा खातून. फिरोजा खातून ह्या तिथे उपजेलर म्हणून तैनात होत्या. शिस्त, वर्दी आणि कायद्याचं पालन ही त्यांची ओळख. याच जेलमध्ये शिक्षा भोगत होता धर्मेंद्र सिंग. धर्मेंद्रवर साधासुद्धा आरोप नव्हता. 2007 मध्ये एका नगर परिषद उपाध्यक्षाची हत्या करून मृतदेह जमिनीत गाडल्याचा गंभीर गुन्हा हा त्याच्यावरती होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा देखील झाली होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दोघांची भेट तरी कशी झाली? तर फिरोजा मॅडम वॉरंट शाखा सांभाळत होत्या आणि धर्मेंद्र जेलमध्ये असताना कागदपत्रांच्या कामामध्ये त्यांना मदत करायचा. कामाच्या निमित्ताने सुरू झालेल्या या भेटीगाठी मैत्रीत कधी बदलल्या आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे त्यांना दोघांनाही कळालं नाही. त्या लोखंडी सळयांना देखील कळालं नाही. मंडळी, 2022 मध्ये धर्मेंद्रची वर्तवणूक सुधारली आणि त्यामुळे त्याला वेळेपूर्वीच मुक्त करण्यात आलं. 14 वर्ष तुरुंगामध्ये राहून धर्मेंद्र बाहेर आला खरा, पण फिरोजासोबतचं त्याचं नातं बाहेर आल्यावर देखील तसंच घट्ट राहिलं. फोनवरच्या तासनतास गप्पांनी लग्नाचा निर्णय पक्का केला. पण हे लग्न इतकं सोपं नव्हतं. यामध्ये 3 महत्त्वाचे अडथळे होते. पहिला अडथळा होता धर्माचा, मुस्लिम महिला आणि हिंदू पुरुष. दुसरा अडथळा होता पार्श्वभूमीचा, एक अधिकारी आणि दुसरा माजी गुन्हेगार. तर तिसरा अडथळा होता समाजाचा. फिरोजाच्या घरच्यांनी या लग्नाला कडाडून विरोध केला. एका माजी कैद्यासोबत लग्न करणं त्यांच्यासाठी धक्कादायक होतं. फिरोजाच्या हट्टापायी घरच्यांनी तिच्यासोबत येण्यास नकार दिला, पाठ फिरवली. पण म्हणतात ना, मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी. 5 मे रोजी छतरपूरमध्ये हे लग्न पार पडलं. आता या लग्नामध्ये एक असा ट्विस्ट आलाय जो कुणीच विचार केला नसल. फिरोजाचं कुटुंब सोबत नव्हतं. तेव्हा चक्क बजरंग दलाचे कार्यकर्ते मदतीला धावून आले. ज्या मुस्लिम मुलीला तिच्या घरच्यांनी नाकारलं, तिचं कन्यादान चक्क कार्यकर्त्यांनी आपल्या हिंदू रीतिरिवाजानुसार केला. वैदिक मंत्रांच्या घोषामध्ये अग्नीला साक्षी ठेवून कायद्याच्या रक्षकाने जन्मठेपेच्या कायद्याला आपलं आयुष्य समर्पित केलं. मित्रांनो, धर्मेंद्रने त्याचा भूतकाळ 14 वर्षाच्या शिक्षेने धुवून काढला आणि फिरोजा मॅडमने प्रेमासाठी आपली वर्दी आणि धर्म या पलीकडे जाऊन एक धाडसी पाऊल उचललाय. तुम्हाला काय वाटतं? एका गुन्हेगाराला समाजाने आणि कायद्याच्या रक्षकाने असं स्वीकारणं योग्य आहे का? की हे प्रेम आंधळ आहे? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.